आजच्या राजकारणामध्ये सुपारी देण्याचं काम आणि सुपारी घेण्याचं काम ज्यांनी करायचं असेल त्याला लखलाभ असो, मला काही म्हणायचं नाही. अशा पद्धतीने सार्वजनिक जीवनामध्ये जर कोणाच्या मागे लागण्याची सुपारी जर कोणी घेत असेल तर मग महाराष्ट्रातला हा मतदार, महाराष्ट्रातला हा माणूस बघ्याची भूमिका घेणार नाही आणि गप्प तर अजिबात राहणार नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी हा सगळा राग कुणाबद्दल व्यक्त केला याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. पण अशोक चव्हाणांना हे सगळं बोलण्याची वेळ आणली ती त्यांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या आदर्श घोटाळ्यानं. जसजशी यातली प्रकरणं बाहेर येऊ लागली तशी इतर काही माजी मुख्यमंत्र्यांची नावं त्यामध्ये समोर आली. ती म्हणजे नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर. केंद्रात मंत्री म्हणून हायकमांडच्या जवळ बसलेल्या विलासरावांनी मात्र आपल्या नावाची चर्चा होत असल्याचं बघून हात वर केलेत. पण सगळी जबाबदारी कुणावर ढकलली ते बघा. बिलकुल आमच्या ते लक्षात पण कोणी आणून दिलेलं नव्हतं, कारण हा निर्णय रेव्हेन्यू मिनिस्ट्रीच्या लेवलवर झालेला होता. कारण त्या संदर्भामधला करस्पॉन्डन्स सुद्धा आपल्याकडे सगळ्याकडे उपलब्ध आहे. कुलाब्यातल्या या आदर्श सोसायटीची जमीन खरं तर लष्कराची असल्याचं सांगितलं गेलं, पण राज्य सरकारनं मात्र त्यावरचा आपला दावा काही सोडलेला नव्हता. तत्कालीन महसूल मंत्री निलंगेकर आणि आत्ताचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिली तेव्हा सत्ताधाऱ्यांकडे या घोटाळ्याच्या संदर्भात ठोस मांडण्यासारखं काहीच नाही हे स्पष्ट दिसलं. उसी समय अगर कोई ऑब्जेक्शन लेता तो फिर वो कुछ न कुछ रास्ता निकल जाता था. किसी ने ऑब्जेक्शन नहीं लिया, चलो चलता है, सब समझ के हो गया. वो डिफेंस एरिया में और अगर ऐसा कंस्ट्रक्शन होता होगा तो ये बिल्कुल गंभीर है. आदर्श घोटाळ्यानं राज्यात रणकंदन माजलेला असताना माजी महसूल मंत्री नारायण राणेंनी मात्र एक वेगळाच होरा लावला होता. जागा महसूलची आहे, ही नेव्हीची जागा नाही, जागा महसूलची. अलॉटमेंट इतर नियमाने झालेली आहे. आता सभासद कोण नेव्हीचेच घ्यावे काय, IAS घेऊ नये, ते अमुक घेऊ नये. सोसायटीचा जो सभासद आहे हा नियमात बसतोय की नाही पाहणं एवढंच काम आहे. पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून ही सोसायटी उभी केली गेली होती. त्यावर दरम्यानच्या काळात केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी चांगलंच फटकारलं. क्योंकि ये बिल्कुल साबित हो गया है कि CRZ 1991 जो कानून बनाया गया है उसका एक बहुत गंभीर उल्लंघन हुआ है. या सोसायटीमध्ये काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी फ्लॅट मिळवले होते, पण जेव्हा कारगिलचा मुद्दा समोर आला तेव्हा त्यांनी आपणहून त्यांचे फ्लॅट परत केले. त्यात माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर यांचाही समावेश होता. यात लष्कराची काही अनियमितता आढळली तर त्यांच्यावर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही असं संरक्षण मंत्री अँटोनी यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या आदर्श सोसायटीच्या बाजूलाच असलेल्या बेस्ट डेपोचा अतिरिक्त FSI या सोसायटीला देण्यात आल्याचा ठपका PMCचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्यावर ठेवण्यात आलाय. पण इतरांप्रमाणे त्यांनीही आपला याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलेलं आहे. ती जी जागा आहे, तो जो पोच रस्ता आहे, त्या जागेची मालकी कोणाची आहे आपल्याला माहित असायला पाहिजे की त्या जागेची मालकी ही राज्य शासनाची आहे. तो काही बेस्टच्या मालकीची जागा नाहीये. तर त्याचा FSIचं कॅल्क्युलेशन काय होतं आणि तो कसा ट्रान्सफर केला याच्यावरती बोलण्याचा मला अधिकार नाही. विरोधकांनी याच प्रश्नावरून जोरदार रान उठवलं होतं. दरम्यान सरकार बरखास्त करावं या मागणीसाठी त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. आपल्या महाराष्ट्राला निर्मितीला 50 वर्ष झाले. या कालखंडामध्ये एवढं भ्रष्टाचारी सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे. एवढ्या सरकारवर कारवाई केली पाहिजे. हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या आदर्शच्या घोटाळ्यानं राज्याच्या सत्तेला सुरुंग लावला, दरम्यान त्याच काळामध्ये या प्रकरणाच्या मूळ फायलीतली महत्वाची कागदपत्रच गायब करण्यात आली. हे सगळं घडलं CBIनं आपला तपास सुरू केला त्यानंतर.
अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे कक्ष अधिकारी मिस्टर बाजपेयी, गुरुदत्त बाजपेयी हे आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आदर्श प्रकरणाची जी फाईल आहे त्यातील काही पान जे आहे ते नाही आहेत, गायब झालेले आहेत. कुलाब्यातल्या आदर्श सोसायटीचे 31 मजले सहज वर चढले नाहीयेत, तर मुख्यमंत्र्यांसोबत अनेक IAS अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारांचे हातही त्यांना लागलेले आहेत. यातले काही अधिकारी आता निवृत्त झालेत, काही निवृत्तीच्या मार्गावर आहेत, तर काही अजूनही त्यांच्या पदावर कार्यरत आहेत. या घोटाळ्याशी संबंधित 21 अधिकाऱ्यांना सरकारनं नोटीसही बजावल्या आहेत. हे ब्युरोक्रॅट सर्वांच्या वरती असू शकत नाहीत. हे जे नोकरशाह आहेत ह्यांची सुद्धा गच्छंती झाली पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा या सोसायटीच्या घोटाळ्यात सहभागी होऊन परत त्याच्यात त्यांनी फायदे उपटलेले आहेत, फ्लॅट पदरात पाडून घेतलेले आहेत. सदनिका मिळाल्यावर निर्णय घेणं किंवा निर्णय घेतल्यानंतर सदनिका मिळणं आणि तो जर निर्णय अनियमित असला, चुकीचा असला तर त्या मोबदल्यामध्ये सदनिका मिळणं हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. याचीही चौकशी आयोग करेल. काँग्रेसमधले 5 आजी माजी मुख्यमंत्र्यांना भूखंडाच्या घोटाळ्यानं घेरलेला असतानाच याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा एका जमीन घोटाळ्यावरून आरोपाच्या पिंजऱ्यात अडकलेत. स्वतःच्या मुलासह काँग्रेस पक्षातल्या एका आमदाराच्या चिरंजीवाच्या नावावर 442 एकर जमीन करण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केल्याचा मुद्दा उघडकीस आलाय. ग्रामपंचायत ठराव सुद्धा त्यांनी घेतला नाही आणि ती जमीन त्यांनी म्हणजे डीजवर म्हणजे त्यांना कशी मिळाली हे आम्हाला काही माहित नव्हतं. देशात जसं घोटाळ्यांनी काँग्रेसचा पिच्छा सोडला नाही, तसं राज्यात सुद्धा काँग्रेसचे नेते घोटाळ्यांनी बदनाम होत असतानाच दिसले. दिवाळीनंतर सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यावर आग ओकणारी भाजप मात्र त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भूखंड घोटाळ्यांमुळे तोंडघाशी पडली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी त्यांच्याच कुटुंबियांना सरकारी भूखंडाचं वाटप केल्यानं तिथलं भाजप सरकार अडचणीत आलं होतं. येडियुरप्पांच्या याच कृत्यामुळे दिल्लीत भाजपला एक पाऊल मागं घ्यावं लागलं. कर्नाटकात खाण सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेड्डी बंधूंसाठी येडियुरप्पांनी कशा पायगड्या घातल्या हे जगजाहीर आहे. किंबहुना याच व्यक्तींच्या आर्थिक पाठबळावर आणि काही आमदार खासदारांच्या समर्थनावर येडियुरप्पांनी पक्षश्रेष्ठींना सुद्धा जुमानलं नाही. घोटाळ्याचा काळा ठसा नावावर असताना देखील भाजप त्यांच्या विरुद्ध ठोस पावलं उचलू शकत नव्हती. स्वच्छ प्रशासनाची वल्गना करणारी भाजप अशा घोटाळेबाज मुख्यमंत्र्याला पाठीशी घालताना दिसत होती. किंबहुना त्यांच्याकडे कर्नाटकासाठी दुसरा पर्यायच नव्हता आणि म्हणूनच येडियुरप्पांचं भूत त्यांना आपल्या मानेवर घ्यावंच लागलं. संसदेत काँग्रेसला घेणाऱ्या भाजपला मात्र खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही घोटाळ्याच्या मुद्द्यावर सवाल केला. Can the BJP make such a claim? Can the BJP do so in regard to Karnataka, where corruption is rampant? एवढं सगळं घडून सुद्धा काँग्रेसच्या परंपरेसारखंच उत्तर भाजप नाही दिलं. पण घोटाळेबाजांवर कारवाईचं मात्र त्यांनी बोलायचं टाळलं. Karnataka, let them discuss and let the facts come and you will see that BJP has nothing to hide. काँग्रेस का हात घोटालों के साथ असं म्हणणाऱ्या भाजपला आता येडियुरप्पांच्या कर्तृत्वाकडे बघताना भाजपच्या कमळावर आता घोटाळ्यांचे काळे डाग दिसू लागलेत. आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर घोटाळ्यांच्या याच मुद्द्यावरून तिथं आता भविष्यात राज्यपालाविरुद्ध मुख्यमंत्री असा एक नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. यानंतर आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण अजून काही घोटाळे बघणार आहोत. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत. हे वर्ष सरताना उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटींचा धान्य घोटाळा उघडकीस आला. हा घोटाळा म्हणजे देशातल्या सगळ्याच घोटाळ्यांचे विक्रम मोडणारा होता असं काही जण म्हणत होते. साधारण 2 लाख कोटी रुपयांचा हा घोटाळा असेल असा प्राथमिक अंदाजही वर्तवला जात होता. आता याच्या CBI चौकशीचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे या चौकशीवरूनही
तू मैमय होताना दिसतंय. उत्तर प्रदेशमधल्या सरकारनं